हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. तर अनुप्रिया म्हणजेच संसार माझा रेखिते या मालिकेतील अनुप्रिया आणि जुली गाठग या मालिकेतील सावी या दोघी एकत्र येऊन धैर्यचा बँड वाजवणार आहेत आणि तो कसा वाजणार हे या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे सांगण्यात येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सध्या जोली गाठग या मालिकेचा जो ट्रॅक चालू आहे त्यामध्ये संसार माझ्या रेखिते यामधील काही कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे या दोन मालिकांचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन मराठीच्या या दोन सुंदर मालिकांचीच म्हणजे जोली गाठग आणि लवकरच नवीन येणारी मालिका संसार माझा रेखिते एक खास ऑफस्क्रीन भेट आज आपण बघणार आहोत. नक्की कॅमेऱ्यामागं काय चालतं, कलाकार कसे मेहनत करतात आणि त्यांच्या मधल्या मस्तीचे काही क्षण सगळं काही या BTS मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जुली गाठग यामध्ये सध्या खूप मोठा टर्न चालू आहे, ज्यामध्ये धैर्यनं केलेल्या फसवणुकीनंतर सावी आता पूर्णपणे तुटलेली आहे. तिच्या मनात हजार प्रश्न आहेत आणि उत्तरं मिळावी म्हणून आज ती एका मंदिरात आली आहे आणि ती देवाकडे प्रार्थना करते. सगळ्या गोष्टी चालल्यात, त्यातून ती लवकर बाहेर पडू देत असं देवाकडे ती मागत असते. या सीनला भावनिक खोली देण्यासाठी संपूर्ण टीमने खूपच मेहनत घेतली आहे. स्क्रिप्टवर सतत चर्चा, डिरेक्शन, अँगल्स, लाईट्स सगळंच एकदम परफेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय. आता सावी ज्या वेळेला मंदिरात येऊन दर्शन घेत असते त्याच वेळेला इथे एक सरप्राईज एंट्री होणार आहे आणि ती सरप्राईज एंट्री म्हणजेच मी संसार माझा रेखिते या मालिकेतील सध्या मुख्य अभिनेत्री अनुप्रिया म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री दीप्ती केतकर. तिच्या मालिकेतील ती एक आई आहे जी नेहमी स्वतःचा त्याग करून त्या घराला जपते, भरपूर सॅक्रिफाईस करून ती तिचा संसार सांभाळते आणि आज तीच येते सावीला धीर देण्यासाठी. दोघींचा संवाद इतका पॉवरफुल आहे, जसं की अनुप्रिया सांगते की प्रेम हे भीतीचं नसतं, त्यासाठी लढायचं असतं आणि अन्यायाला देखील तोंड द्यायचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे सावी ज्या निगेटिव्ह एनर्जीने मंदिरात आली होती, ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तिच्यामध्येही एक वेगळीच सकारात्मकता जाणवते. हा सीन एवढा सुंदर आहे की तो सुंदर दिसण्यासाठी टीमच्या डोळ्यात किती बारकाई आहे हे आपण बघू शकतो. रिटेक्स असतील, अँगल्स बदलणे, संवादातल्या भावना पकडणे, प्रत्येक जण आपलं बेस्ट देतोय. ऑनस्क्रीन जरा सीन सिरियस असला तरी ऑफस्क्रीन मात्र ते दोघे खूपच मजा करताना दिसत आहेत. सगळे मंडळी, कलाकार मंडळी हातात स्क्रिप्ट आहे आणि डिस्कशन करून हा सीन अजून आपल्याला किती सुंदर बनवता येईल यासोबत चर्चा करताना दिसत आहेत. सीन झाल्यानंतर दोघांमध्ये एक कॅमेऱ्याचा कैद करण्यासाठी दोघेही सेल्फी घेताना देखील दिसत आहेत. म्हणजेच अनुप्रिया आणि सावी या दोघी त्यांच्या पर्सनल फोनमध्ये सेल्फी घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अखेर पॅकअप होतंय, शूट होतंय, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद देखील आहेच. आता राहिली गोष्ट की अनुप्रिया या मालिकेत येतेय आणि सावीला धैर्य देतेय, अन्यायाविरुद्ध लढ असं सांगतेय, ते म्हणजे नक्की काय आहे? आपल्याला काही वेगळा सिक्वेन्स यापुढे बघायला मिळणार आहे का, की हा तेवढ्या पुरताच आहे? तर मंडळी, बऱ्याच प्रेक्षकांना हा सवाल पडलाय की अनुप्रिया या मालिकेत येते, आता अनुप्रिया आणि सावी या दोघी मिळून धैर्याचा बँड वाजवणार आहेत का? कारण नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की मंजू म्हणजे सत्याची मंजू सावीकडे येते आणि सावीला ती जेलमधून बाहेर देखील काढते आणि वाचवण्याचा प्रयत्न देखील करते. तसंच अनुप्रियाच्या बाबतीत काही आहे का, की अनुप्रिया, मंजू आणि सावी या तिघी मिळून धैर्याला धडा शिकवणार आहेत? म्हणजेच अनुप्रिया सारखी अनुभवी सावी सोबत आहे आणि इन्स्पेक्टर मंजू सारखी मंजू कायद्याच्या दृष्टिकोनातून सावी सोबत आहे. हे आता येणाऱ्या भागांमध्येच कळणार आहे. पण या तिघी जर एकत्र आल्या तर धैर्यच काय, सगळ्या मुजुमदारांचा बँड वाजणार एवढं मात्र नक्की आहे. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या.